सांगली महापालिका क्षेत्रामध्ये 25,000हून अधिक कुत्री आहेत। या कुत्र्यांनी शहरामध्ये धुडगूस घातलेला आहे। सर्वोच्च न्यायालयानं शाळा परिसरात व हॉस्पिटल परिसरात असलेली कुत्री पकडून डांबून निवारागृहामध्ये डांबून त्याची नसबंदी करा असे सर्व स्पष्ट आदेश सर्व राज्यांना देशातल्या दिलेले आहेत। सांगली महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निवारागृह बांधण्यासाठी महापालिकेनं हिंदू एकता आंदोलनानं मागणी केल्यानंतर सांगली शहरात सांगली महापालिका क्षेत्र भटकी कुत्री आणि भटकी जनावरं मुक्त करा अशी मागणी निवेदन देऊन सांगलीच्या महापालिकेच्या आयुक्तांच्याकडे केली होती। त्या मागणीनुसार सांगली महापालिकेच्या आयुक्तांनी समडोळी कचरा डेपोजवळ त्या ठिकाणी महापालिकेली असलेली जागा ही निवारागृह बांधण्यासाठी आरक्षित केली आणि तसा प्रस्ताव त्या ठिकाणी तयार केला। तो सर्वसाधारण 2.5 कोटीचा प्रस्ताव तयार करून सांगली महापालिकेनं सांगली जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठवलेला आहे। आज हिंदू एकता आंदोलनाच्या शिष्टमंडळानं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन त्यांना हा प्रस्ताव सांगली जिल्हा नियोजन मंडळाकडे आलेला आहे। तो मंडळ ताबडतोब मंजूर करून निधी उपलब्ध करून देऊन महापालिकेला त्रस्त भटक्या कुत्र्यांच्या पासून त्रस्त झालेली जनताला मुक्त करा अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केली। त्याचबरोबर सांगली महापालिका क्षेत्रामध्ये 25,000हून अधिक कुत्री आहेत। या कुत्र्यांनी शहरामध्ये धुडकूस घातलेला आहे। अनेक लहान मुलांचा त्यांनी चावा घेतलेला आहे। या कुत्र्यांच्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे। एकाचा मृत्यूही त्या ठिकाणी झालेला आहे। सर्वोच्च न्यायालयानं शाळा परिसरात व हॉस्पिटल परिसरात असलेली कुत्री पकडून डांबून निवारागृहामध्ये डांबून त्याची नसबंदी करा असे सर्व स्पष्ट आदेश सर्व राज्यांना देशातल्या दिलेले आहेत। त्याची अंमलबजावणी आपण करावी आणि सांगलीच्या त्रस्त जनतेची सोडवणूक या भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून करावी अशी मागणी आम्ही चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली। त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन जनतेची सोडवणूक यातून करू आणि निधी उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे।